नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। प्रेक्षकांनो, अर्जुन रात्रभर घरी आलेला नसतो, पण आता त्यामुळे खूप महत्त्वाची घटना घडलेली असते आणि ती म्हणजे सायली बरोबर कल्पना आणि प्रताप काका दोघेही बोललेले असतात। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि चैतन्य दोघेजण रात्रभर अथर्व विचारेला शोधत असतात आणि फायनली सकाळी चहाच्या टपरीवरती अथर्व विचारे त्यांना सापडलेला असतो। आणि अथर्व विचारेला जेव्हा अर्जुन कोर्टामध्ये सादर करतो तेव्हा त्याने दिलेल्या साक्षीमुळे इथे आता महत्त्वाची घटना घडलेली असते। त्याची साक्ष खूपच जास्त महत्त्वाची ठरल्यामुळे इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात। तर त्याचबरोबर इथे साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते। तर प्रेक्षकांनो, अचानकपणे असं काय घडतं की इथे प्रताप काका आणि कल्पना सायली बरोबर बोलायला येतात आणि त्याचबरोबर अथर्व विचारे अर्जुनला कुठे सापडतो आणि इथे कोर्टामध्ये कशा पद्धतीने अर्जुन अथर्व विचारेला अगदी वेळेत सादर करतो आणि त्याच्या साक्ष दिल्यामुळे इथे आता साक्षीला कशा पद्धतीने शिक्षा सुनावली जाते आणि त्याचबरोबर मधुभाऊंना कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध केलं जातं। आणि ही प्रिया प्रतिमा आत्याला वेडं सिद्ध करून इथे तिला वेड्यांच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची तिने जी तयारी केलेली आहे, ती तयारी सायली अर्जुन दोघेजण कसे हाणून पाडतात आणि प्रियाला पुन्हा एकदा तोंडावरती पाडत तिचा प्लॅन कशा पद्धतीने फ्लॉप करतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण बघितलं, अथर्व विचारे रत्नागिरीला पळून जात आहे आणि ही माहिती आता चैतन्य आणि अर्जुन यांना कळलेली असते। त्याचे काही मेसेजेस चैतन्यपर्यंत इथे इन्स्पेक्टर कदम यांनी पोहोचवलेले असतात आणि त्याच्यावरून असं कळलेलं असतं की त्याने आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज केलेला असतो की मी रत्नागिरीला चाललो आहे माझ्या मामाकडे आणि काही दिवस मी तिथे राहणार आहे आणि त्याच्यानंतरच मी परत येईन। त्यामुळे इथे त्या मेसेजवरून अर्जुन आणि चैतन्य दोघेजण रात्रभर अथर्व विचारेला शोधत असतात, कारण कोर्टामध्ये त्याची साक्ष किती महत्त्वाची आहे हे अर्जुनला माहिती असतं आणि म्हणूनच तो रात्रभर सगळीकडे रस्त्यावरती अथर्व विचारेचा फोटो दाखवत इथे अथर्व विचारेला शोधत असतो। पण ही माहिती आता सायलीला नसते की अथर्व विचारे हा पळून गेलेला आहे, कारण अथर्वला चैतन्याच्या घरी ठेवलेला असतो, पण तो घाबरतो आणि पळून जाण्याचा विचार करतो। तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य त्याला रात्रभर शोधत असतात, जेणेकरून मधुभाऊ निर्दोष सिद्ध व्हावे आणि साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, हा अर्जुनचा हेतू असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन आता चैतन्यबरोबर अथर्व विचारेला शोधतोय, कारण मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करता यावं म्हणून। तर त्याचबरोबर एका बाजूला प्रियाने एक नवा डाव रचलेला आहे, तो म्हणजे प्रतिमा आत्याला वेडं करायचं। प्रतिमा आत्याला वेडं करायचं आणि तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये एकदाचं सोडून यायचं। म्हणजे काय, तर सायली आणि प्रतिमाची जी काही आता जवळीकता वाढत चालली, ती जवळीकता तिला कमी करायची असते, जेणेकरून तिला असं वाटत असतं की जर प्रतिमा या घरामध्ये नसेल तर माझं सगळेजण ऐकतील। जशी मी आधी राहत होते, ज्या वेळेला प्रतिमा या घरामध्ये नव्हती त्यावेळेला मी जे बोलायचे, बाबांना मी इमोशनली ब्लॅकमेल करायचे, पण आता तसं काही करता येत नाही, कारण आता प्रतिमा जास्तीत जास्त प्रॅक्टिकल होते। कारण इथे प्रतिमा जेवढी इमोशनल आहे तेवढीच ती प्रॅक्टिकलसुद्धा आहे। प्रिया जे काही बोलते ते सगळं ऐकायलाच पाहिजे असं नाही, तर काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्यासुद्धा बोलल्या पाहिजे, असं प्रतिमाचं जे मत आहे ते प्रियाला काही आवडत नसतं। कारण प्रतिमा किती स्पष्ट विचार करत असते हे तिने लग्नामध्ये बघितलेलं असतं। तिने स्वतःच्या मुलीचा विचार न करता सायली आणि अर्जुनच्या लग्नाला परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे इथे प्रियाला काही करून आता प्रतिमाला वेडं सिद्ध करायचं आहे। तिला असं वेडी आहे असं म्हणून एकदाचं तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं की ती माझ्या प्लॅनमध्ये लुडबुड करणार नाही, असं प्रियाला वाटत असतं। पण इथे प्रेक्षकांनो, प्रतिमाला ती कितीही हिणवण्याचा प्रयत्न करते, तिला वेडं करण्याचा प्रयत्न करते, पण प्रतिमा काही जागची हालत नसते, ती इथे आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते। सायली बरोबर व्हिडिओ कॉल करून घडलेला प्रकार ती सायलीला सांगते आणि म्हणते, सायली मी खरंच वेडी आहे का गं? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या अहो असं का बोलताय तुम्ही? कधी कधी मी सुद्धा माझा फोन कुठे ठेवते, माझ्या काही वस्तू कुठे ठेवते, हे मी स्वतःच्या हाताने जरी ठेवले असतील ना तरी त्या मला सापडत नाही, कधी कधी हे मला शोधून देतात, म्हणजे अर्जुन सर मला शोधून देतात, असं सायली म्हणते। याचा अर्थ काय, आपण सगळेजण वेडे आहोत का? कितीतरी लोक 99% लोक ठेवलेली वस्तू विसरतात, म्हणून ते सगळे काही वेडे आहेत का?
तुम्ही असा विचार करू नका, असं म्हणून सायली तिला धीर देण्याचं काम करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता कोर्टाचा दिवस आलेला असतो, कोर्टाची तारीख आलेली असते. दुसऱ्याच दिवशी तारीख असल्यामुळे अर्जुनला काही करून इथे अथर्वला शोधायचं असतं आणि अर्जुनचा फोन लागत नसतो, चैतन्याचा फोन लागत नसतो, कारण दोघेही आता खूप पुढे निघून गेलेले असतात. तिकडे त्यांच्या मोबाईलला रेंज नसते. तेव्हा इथे जेव्हा जेव्हा सायली फोन करत असते तेव्हा इथे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं सांगण्यात येत असतं. इथे सायली आता टेन्शनमध्ये येते. अर्जुनजवळ खूप वेळ तिचं बोलणं झालेलं नसतं, तिला काळजी वाटत असते. रात्र झालेली असते तरीसुद्धा सायली इथे आता अर्जुनची वाट बघत दारामध्ये उभी असते, कारण अर्जुन आलेला नसतो. ती सारखा फोन करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता प्रताप काका जेव्हा खाली आलेले असतात तेव्हा बघतात तर काय, सायली दारापाशी उभी राहिलेली असते अर्जुनची वाट बघत. तेव्हा आता प्रताप काकांना काळजी वाटते. त्यांना कळतं की सायली इथे उभी आहे, याचा अर्थ अर्जुन अजून घरी आलेला नाही आहे. त्यांना असं वाटतं की सायलीजवळ जाऊन बोलू की नको. पुन्हा ते आपल्या मुलाच्या काळजीने सायलीजवळ येऊन उभे राहतात आणि हळूच तिला विचारतात की अर्जुन अजून घरी आला नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते, हो ना बाबा, हे अजून घरी आले नाही आहेत आणि मी त्यांना कधीची फोन करते, त्यांचा फोन पण लागत नाही आहे. तेव्हा इथे कल्पनाने सुद्धा त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. कल्पना आता काळजीनेच धावत पळते. त्याने म्हणते, काय, अर्जुन अजून घरी आलेला नाही आहे? कुठे गेलाय तो? सांगून गेला नाही का? तेव्हा सायली म्हणते, नाही आई, ते कुठे गेलेत ते त्यांनी मला सांगितलंच नाही. जेव्हा माझं शेवटचं त्यांच्याजवळ बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं की ते कुठेतरी बाहेर आहेत आणि त्यांची ऑनलाईन मीटिंग चालू आहे. तेव्हा सारखा फोन करून डिस्टर्ब करू नको असं सुद्धा मला म्हणाले, म्हणून मी त्यांना परत फोन केला नाही. आणि आता मगापासून मी त्यांचा फोन ट्राय करते तर फोन लागतच नाही आहे, संपर्क क्षेत्राच्या बाहेर येतो आहे त्यांचासुद्धा आणि चैतन्य भाऊजींचा सुद्धा. तेव्हा इकडे आता प्रताप काका स्वतः फोन ट्राय करत असतात. कल्पनासुद्धा आता काळजीने वेडीपिशी झालेली असते. सायलीला काय करावं काही कळत नसतं. सायली दारापाशी एकटक रस्त्याकडे बघत असते. तेव्हा कल्पना आणि प्रताप काकांना यांना कुठेतरी रिअलाईज होतं की सायलीचं अर्जुनवरती किती प्रेम आहे हे तिच्या आता वागण्यातून तर तेव्हाही दिसत होतं आणि आता तर कितीतरी जास्त पटीने ते दिसतंय. तेव्हा इकडे आता प्रताप काका आणि कल्पनासुद्धा बाहेर बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, आई, तुमच्या पायाला लागले, तुम्हाला बरं वाटत नाही आहे, जास्त वेळ बसून राहू नका, नाहीतर त्याला सुजन येईल, तुम्ही जाऊन आराम करा ना. तेव्हा कल्पना म्हणते, इथे माझा मुलगा घरी आलेला नाही आहे आणि तू मला आराम करायला सांगतेस. तेव्हा प्रताप काकासुद्धा तिला तेच म्हणतात की तू जाऊन आराम कर, मी बसतो इथे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही दोघेही जाऊन आराम करा, हे आल्यानंतर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगायला येते. तेव्हा इकडे आता कल्पना आणि प्रताप काका सायलीच्या सांगण्यावरून जाऊन आता आराम करत असतात, पण दोघांनाही काही झोप येत नसते. सायली अर्जुनची वाट बघत उभी असते. त्याचबरोबर इथे आता कोर्टातून नोटीस आलेली असते. कोर्टाची तारीख आल्यानंतर मधुभाऊ टेन्शनमध्ये येतात. त्यांना असं वाटत असतं की जावई बापूंना काहीतरी पुरावे हाती लागले असतील ना. तेव्हा कुसुमताई म्हणते, तुम्ही नका हो काळजी करू मधुभाऊ, आता आपण फक्त कोर्टामध्ये जाऊया. बघा तुमचे जावई बापू तुमची कशी केस लढतात ते, तुम्हाला नाही निर्दोष सिद्ध केलं ना तर बघाच तुम्ही. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात, खरंच तुझ्या तोंडामध्ये साखर पडू दे. प्रेक्षकांनो, इथे फायनली आता कोर्टाचा दिवस आलेला असतो आणि अजूनही कोर्टामध्ये इथे अर्जुन काही आलेला नसतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात की अर्जुन आहे तरी कुठे. कुसुमताई, मधुभाऊ एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि सायली तर घरीच अर्जुनची वाट बघत असते. आणि त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आलेला नसतो म्हणून इथे ॲडव्होकेट पवार यांना काही आनंद झालेला असतो. आता खूप वेळ झाल्यानंतर ॲडव्होकेट पवार म्हणत असतात की बघितलं तुम्ही मेलॉट, म्हणजे अर्जुन सुभेदार यांना आता कोर्टाचा अपमान करायची जणू काही सवयच लागलेली आहे. कोर्टाचा एवढा मौल्यवान वेळ ते वाया घालवत आहेत. आपल्याला काही दुसरी कामं नाही आहेत का त्यांची वाट बघण्याशिवाय? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, आता काय करायचं, जावई बापू कुठे राहिले असतील. तेव्हा कुसुमताई म्हणते, मधुभाऊंना खुणाव त्यांनी म्हणते की येईल, अर्जुन कुठल्या तरी कामात असेल. तेव्हा महिपत म्हणत असतो की बघितलं ना, अर्जुनकडे कुठलाही पुरावा नसेल म्हणून कदाचित तो कोर्टामध्ये आलाच नाही आहे, पळून गेला असेल कुठेतरी, तोंड काळं केलं असेल. तेव्हा इथे आता साक्षी मनामध्ये तर घाबरलेली असते, पण एका बाजूने तिला आनंद होत असतो की बरं झालं अर्जुन कोर्टामध्ये नाही आला तर तेवढेच प्लॅनिंग प्लॉटिंग करायला अजून थोडे दिवस मिळतील. त्यानंतरला महिपत आता ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट जोशी यांना सुद्धा म्हणत असतो की बोला, आत्ताच्या आत्ता काहीतरी कोर्टामध्ये निकाल द्या. अर्जुन सुभेदाराकडे कुठलेही पुरावे नाही आहेत मधुकर पाटलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, म्हणून तो आलेला नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता
इथे जज साहेब सुद्धा म्हणत असतात की कुठे राहिले अर्जुन सुभेदार, त्यांना कुणीतरी फोन करून बघा कुठे आहेत ते. त्यांना जर यायचं नसेल, त्यांच्याकडे कुठला पुरावा नसेल, तर कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि कोर्टाचा अपमान करण्यापेक्षा म्हणजे इथे मला निकाल देऊन मोकळं व्हायला. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, नाहीतर काय जज साहेब, तुम्ही द्या ना निकाल. अहो मी सांगतोय ना, माझ्या पोरीने काही नाही केले. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, कोर्टाचा अपमान करायची तुम्हाला पण काही गरज नाही आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो की हा अर्जुन सुभेदार नाही आला तर किती बरं होईल. तेव्हा इकडे जज साहेब आपला निकाल द्यायला जात असतात. म्हणत असतात की अर्जुन सुभेदार अजून पण आलेले नाही आहेत, याचा अर्थ आता त्यांच्याकडे कुठला तरी पुरावा नसावा. तेवढ्यातच इथे निकाल देत असताना अर्जुन येतो आणि म्हणतो, थांबा जज साहेब, मी आलो आहे आणि खूप मोठा साक्षीदार आणि पुरावा सोबतच घेऊन आलो आहे. कारण अर्जुन इथे अथर्वला आपल्या बरोबर घेऊन आलेला असतो. अर्जुनला अथर्व चहाच्या टपरीवरती मिळतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय रे अथर्व, इथे पळून आलास का? तू किती मोठा साक्षीदार आहेस, तुला माहिती नाही आहे का? तुझ्या एका साक्ष दिल्यामुळे एक निर्दोष व्यक्ती सुटू शकतो, त्याला जीवनदान मिळू शकतं, हे कळत नाही आहे तुला? मग तू जर आलास आणि कोर्टामध्ये म्हणालास की मी साक्षीचा भाऊ नाही आहे, माझा काही संबंध नाही आहे, एवढं म्हणालास तरी बास झालं. पण तू तिथून पळून आलास का? काय झालं? तेव्हा अथर्व म्हणतो की मला भीती वाटते, त्या लोकांनी मला मारलं तर, माझा जीव घेतला तर मी काय करू? ती गुंड लोक आहेत, तुम्हीच सांगितलं ना. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, पण मी तुला दिली होती ना खात्री, मी असताना तो तुला काही करणार नाही आहे आणि मी कोर्टाकडून तसं लिखीसुद्धा घेतलं असतं. पण तू ही खूप मोठी चूक केलीस. तुला माहिती आहे, कालपासून आम्ही तुला शोधतोय. कालपासून रात्र झाली, रात्रीपासून दिवस उजाडला, तरीसुद्धा आम्ही तुला शोधतोय. म्हणजे याच्यावरून तुला कळायला हवं तू किती महत्त्वाचा आहेस. तेव्हा इकडे अथर्व म्हणतो, सॉरी, पण मी घाबरलो होतो. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, मग आता काय करायचं ठरवलेस? येणार आहेस का एका निर्दोष व्यक्तीला सोडवण्यासाठी? तेवढंच तुला पुण्य मिळेल. तेव्हा इकडे अथर्व म्हणतो की ठीक आहे, मी येतो तुमच्याबरोबर. आणि तेव्हा इथे अर्जुन अथर्वला घेऊन आलेला असतो आणि येता येता त्याने सायलीला फोन करून सांगितलेलं असतं की डिरेक्टली तुम्ही आता कोर्टामध्येच या, मी कोर्टामध्ये तुमची वाट बघतोय. तेव्हा इथे सायलीसुद्धा धावत पळत आता कोर्टामध्ये जायला निघालेली असते आणि जाता जाता ती इथे कल्पना आणि प्रताप काका यांना सांगते की यांचा मला फोन आला होता, हे कोर्टामध्ये पोहोचलेत, ते घरी येणार नाही आहेत. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काकांच्या जीवात जीव येतो. तेव्हा सायली जात असताना पहिल्यांदा अर्जुनसाठी ती डबा भरून घेते आणि चैतन्यसाठी सुद्धा, आणि त्याची कॉफी बनवून नेते आणि पाण्याची बाटलीसुद्धा. हे सगळं सायलीने तयार करून ठेवलेलं असतं. जेव्हा इथे अर्जुनचा फोन येतो तेव्हा ती डबा वगैरे घेऊन लगेच त्याला भेटायला निघालेली असते. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काकांना सायलीला अर्जुनची किती काळजी आहे हे सुद्धा दिसून येतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये शेवटचा निकाल लागणार असतो. अथर्व विचारे कोर्टामध्ये आल्यानंतर त्याने हे सिद्ध केलेलं असतं की तो साक्षीचा भाऊ नाही आहे. साक्षीचा आणि त्याचा महिपतचा काडी मात्र संबंध नाही आहे, हे सुद्धा आता अथर्व सांगतो. आणि तिने जे काही इथे पुरावे सादर केलेत, माझे ID वगैरे जे आहेत ते सगळे फेक आहेत. कारण तिने फक्त माझं नाव वापरून सगळे जे ID आहेत ते तिने फेक तयार केलेले आहेत. त्यांचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही. आणि त्याने त्याचे ओरिजिनल इथे आता ID सगळे दाखवलेले असतात. त्याचबरोबर इथे अर्जुन आता म्हणतो की माफ करा जज साहेब, मला यायला उशीर झाला, पण अथर्व विचारेला शोधण्यामध्ये माझा वेळ गेलेला आहे. कारण रात्रीपासून मी त्याला शोधतोय, कारण तो खूप मोठा साक्षीदार होता. इथे साक्षीने जे काही पुरावे सादर केले होते त्याच्यामध्ये अथर्व विचारे तिचा भाऊ आहे असं सांगितलं होतं. तुम्ही बघितलं ना, तिने सांगितलं होतं की माझ्या आईच्या अनैतिक संबंधातून तो मुलगा जन्माला आला होता. जी मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या आईच्या चारित्र्याचा विचार करत नाही, आपल्या मेलेल्या आईच्या चारित्र्यावरती जी मुलगी शिंतोडे उडवू शकते त्याची ती पर्वा करू शकत नाही. ती मुलगी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला इथे आता जेलमध्ये टाकू दे, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा होऊ दे, तिला काडी मात्र फरक पडणार नाही आहे. आणि तेच तिने मधुभाऊंबरोबर केले. स्वतः गुन्हा करून मधुभाऊनं त्याची शिक्षा तिने गेली 1.5-2 वर्ष भोगायला लावली. आणि ते सिद्ध करण्यासाठी की तिने गुन्हा केलेला नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने वेळोवेळी इथे कोर्टामध्ये जे काही साक्षीदार उभे केले, जे काही तिने पुरावे उभे केले, ज्या काही व्हिडिओज दाखवल्या, व्हिडिओ क्लिप दाखवल्या, त्या सगळ्या फेक, त्या सगळ्या खोट्या. आणि हे वेळोवेळी मी सिद्ध केलेलं आहे. आणि ह्या वेळेला तर तिने एका जिवंत माणसाला मारलं
आणि ते सुद्धा खोटं बोलून तिने त्याची आयडेंटिटी वापरली, सगळी आयडेंटिटी खोटी तयार केली आणि इथे सादर केली. त्याच्यावरूनच हे सिद्ध होतं जज साहेब की साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करते, ती खोटे साक्षीदार पुरावे सादर करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा देण्याचा प्रयत्न करते. हे इथे सिद्ध झालेलं आहे. कोर्टाने प्लीज याची आता तरी दखल घ्यावी. तेव्हा इकडे आता अर्जुनने जे काही पुरावे सादर केलेले असतात, स्वतः अथर्व विचारे येऊन तिथे साक्ष देऊन मोकळा होतो की माझा आणि साक्षीचा काडी मात्र संबंध नाही आहे, ती मला ओळखत नाही, मी तिला ओळखत नाही, पण यांनी माझी आयडेंटिटी मला न विचारता वापरलेली आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, महत्त्वाचं म्हणजे अर्जुनने इथे आता कोर्टामध्ये ॲडव्होकेट जोशी यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेतलेली असते की सांगा कशा पद्धतीने तुम्ही मधुभाऊंना फसवायला गेला होतात. तेव्हा इथे ॲडव्होकेट जोशीसुद्धा कोर्टामध्ये उभे राहतात आणि ते म्हणत असतात की अगदी बरोबर, म्हणजे महिपत सरांनी मला फोन केला होता, महिपत शिखरेने मला फोन केला होता आणि त्यांनी मला पैसे देऊ केले आणि धमकी दिली होती की मधुभाऊंची केस घ्यायची, अर्जुनकडून काही करून मधुभाऊंची केस घ्यायची, जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी. आणि त्यांनी मला जबरदस्तीने मधुभाऊंची केस घ्यायला सांगितली आणि हरण्यासाठी मला पैसे दिले होते. आणि अथर्व विचारेची फेक आयडेंटिटी सुद्धा मलाच तयार करायला सांगितली होती आणि त्यासाठी त्यांनी मला पैसे दिले होते. आणि विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केलेला आहे, म्हणूनच ती स्वतःला वाचवण्यासाठी नेहमी कोर्टामध्ये इथे खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर करत आलेली आहे. तिने मलासुद्धा विकत घेतलं होतं, जसं मागच्या वेळेला तिने जज साहेबांना विकत घेतलं होतं आणि ॲडव्होकेट पवारांनासुद्धा याबद्दल सगळं काही माहिती आहे. तरी ते साक्षी शिखरेनेच मला खोटं बोलायला सांगितलं होतं. पण इथे आता अर्जुन जे काही बोलत आहेत ते सगळं खरं आहे, म्हणजे साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि गेली 1.5-2 वर्ष मधुभाऊ विनाकारण त्याची शिक्षा भोगतायत. त्यांचा त्या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे, त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. हे आता कोर्टामध्ये ॲडव्होकेट जोशी यांनी सुद्धा सांगितलेलं असतं, कारण अर्जुनने त्याला धमकी दिलेली असते. अर्जुन म्हणालेला असतो जर कोर्टामध्ये साक्ष दिली नाही तर तुमची वकिली जाईल आणि जर वकिली गेली तर काय होईल माहिती आहे ना. तर इथे बार काउन्सिलमध्ये जर तुमची ही फाईल गेली तर तुमची सनद रद्द होऊ शकते. त्यापेक्षा खरं बोला, कारण का तसंही महिपतचं आता काही उरलेलं नाही आहे. साक्षी जेलमध्ये जाणारच आहे आणि महिपतला सुद्धा लवकरच मी जेलमध्ये टाकेन, त्याचे खूप गुन्हे माझ्या हातामध्ये आहेत आणि नंतर तो काही करू शकणार नाही आहे. तेव्हा तुम्ही कोर्टामध्ये तशी साक्ष द्या आणि स्वतःला या सगळ्यामधून सेफ ठेवा. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट जोशी घाबरतो आणि कोर्टामध्ये साक्ष देतो. त्याचबरोबर इथे आता सगळी साक्ष ऐकल्यानंतर जजसाहेबांनी आपला निकालसुद्धा फेअरली दिलेला असतो. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि साक्षी हीच खरी गुन्हेगार आहे हे सिद्ध झाल्यानंतर तिला इथे जन्मठेपेची शिक्षासुद्धा सुनावलेली असते. प्रेक्षकांनो, हा सगळ्या सायलीच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असतो. सायलीला खूप आनंद होतो. मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात, मधुभाऊ अर्जुन सायलीला आशीर्वाद देतात आणि सगळं काही आनंदीमय असतं, वातावरण चैतन्यमय असतं, सगळेजण खुश होतात. चैतन्याने या सगळ्यामध्ये अर्जुनची खूपच जास्त मदत केलेली असते. रात्रभर अथर्व विचारेला शोधून काढलेलं असतं. अथर्व विचारेला इथे सायली आपला भाऊ मानते, त्याला म्हणते की अगदी भावासारखे धावून आलात आणि तुम्ही मधुभाऊंना इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी साक्ष दिलीत आणि आमची खूप खूप मदत केलीत. त्यासाठी इथे अर्जुन आणि सायली दोघेही अथर्व विचारेचे आभार मानतात. तर इथे मधुभाऊ, अर्जुन, सायली, त्याचबरोबर इथे कुसुमताई आणि चैतन्य या सगळ्यांचे आभार मानतात, कारण गेली 1.5-2 वर्ष हे सगळेजण खूपच जास्त मेहनत घेत होते मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. त्याचबरोबर इथे अर्जुन आता त्याची ही केससुद्धा जिंकलेली असतो आणि नंतरला इथे सायली अर्जुनकडे प्रेमाने बघते, त्याच्या इथे डोक्यावरून आपला पदर फिरवते, कारण तो घामाघूम झालेला असतो आणि नंतरला ती त्याला पाणी प्यायला देते आणि म्हणते की चला आता बसा इथे. आणि एका झाडाखाली ती अर्जुनला बसायला सांगते आणि त्याला आपल्या हाताने भरवते आणि इथे चैतन्याला सुद्धा तिने डबा आणलेला असतो, तो सुद्धा ती चैतन्याला देते आणि अर्जुनला आपल्या हाताने भरवते आणि म्हणते कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, मला माहिती आहे. तेव्हा इकडे आता अर्जुनला हाताला भरवल्यानंतर त्या दोघांमधलं प्रेम बघून मधुभाऊंना तर खूपच जास्त आनंद हा झालेला असतो. तेव्हा इकडे आता सगळं काही व्यवस्थित चालू असताना आता इथे प्रिया प्रतिमाला वेडं बोलून इथे रविराज काकांना म्हणते की बाबा बघा ना, तुम्ही एक काम करा, आईला आहे ना मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथे तिचे सगळे रिपोर्ट करा. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते नाही, मला काही झालेलं नाही आहे,
तरीसुद्धा प्रिया काही ऐकायला तयार नसते। तेव्हा इथे प्रिया आता जबरदस्तीने ॲम्ब्युलन्सला फोन करते आणि प्रतिमाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगते। तेव्हा रविराज काकासुद्धा म्हणतात की तन्वी अगं काय करतेस तू हे, तिला नाही जायचं आहे ना, तू का जबरदस्ती करतेस, राहू दे तिला घरामध्ये। तेव्हा प्रिया म्हणते बाबा आई तुम्हाला हवी आहे ना, ती जर घरामध्ये राहिली ना तर अजून ती वेड्यासारखी वागेल, तिला ट्रीटमेंटची गरज आहे। त्यामुळे इथे ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर इथे प्रतिमाचा आरडाओरडा जणू काही सायलीला ऐकू जातो आणि सायली खूपच जास्त अस्वस्थ होते। तेव्हा सायली इथे प्रतिमाला व्हिडिओ कॉल करते। व्हिडिओ कॉल केल्यानंतर तो उचललेला असतो इथे सुमनने। सुमन म्हणते की सायली बोल ना। तेव्हा सायली म्हणते की सुमन काकी इथे प्रतिमा त्या कुठे आहेत। तेव्हा सुमन म्हणते अगं काय सांगू तुला सायली, या तन्वीने आहे ना ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ती आता प्रतिमा ताईंना पाठवते। तेव्हा सायली म्हणते काय, आणि सायली आता घडलेला प्रकार अर्जुनला सांगते आणि किल्लेदारांच्या घरी घेऊन येते। तेव्हा इथे प्रतिमाला जबरदस्तीने ती गाडीमध्ये बसायला लावत असते। तेव्हा प्रिया तिच्या थोबाडात देते आणि म्हणते की प्रतिमा आत्यांना काही झालेलं नाही आहे, तुला जर ते इतक्या जड झाल्या असतील ना तर प्रतिमा आत्यांना मी माझ्याबरोबर आमच्या घरी घेऊन जाते, प्रतिमा आत्या चला आपल्या घरी जाऊया। तेव्हा इकडे आता सायली अर्जुनने प्रियाला चांगलं सुनावलेलं असतं, तिच्या थोबाडीत दिलेली असते आणि ती म्हणते की प्रतिमा आत्या माझ्यासुद्धा आईच आहेत, मी त्यांना तिथे नेऊन त्यांची काळजी घेईन, त्यांना बरं करेन, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायची काही गरज नाही आहे, असं म्हणत इथे सायलीने प्रियाचा प्लॅन फ्लॉप करून टाकलेला असतो।